नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध रहमतपूरच्या श्री रोकडेश्वर कोजागिरी उत्सवास झाला प्रारंभ। संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्री रोकडेश्वर कोजागिरी उत्सवास सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास प्रारंभ झाला। जवळपास 365 वर्ष जुनी परंपरा असणारा हा उत्सव असून नयनरम्य उत्सव पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून भाविक मंडळी गर्दी करतात। गजराज हा या सोहळ्याचा मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो। कोजागिरी म्हटलं की रहमतपूर शहरातील संपूर्ण रोकडेश्वर गल्लीतील आबाल वृद्धांच्या मध्ये उत्साह संचारतो। उत्सवाची सुरुवात अश्विन शुद्ध पंचमी अर्थात ललिता पंचमी पासून होते। संपूर्ण सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध व नामवंत नारदीय कीर्तनकारांची कोजागिरी पौर्णिमेपर्यंत रोज रात्री कीर्तन सेवा श्री रोकडेश्वर चरणी होत असते। श्री रोकडेश्वर करंड ढोल भजनाची सुरुवात ही श्री मारुतीरायाच्या वंदनाने होते। या भजनात गायली जाणारी पदे ही रहमतपूर नगरीचे संत राधाकृष्ण स्वामी यांनी रचलेली आहेत। तसेच संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज व इतर संतांचे अभंग देखील ही भजनात गायले जातात। कीर्तन करणाऱ्या महाराजांना करण ढोलाच्या सुमधुर भजनात मंदिरात नेले जाते। महाराष्ट्रात अशा प्रकारची वेगळी परंपरा असणारे एकमेव गाव म्हणजे रहमतपूर शहरातील अनेकांना कोजागिरी पौर्णिमेची ओढ लागली असून घरोघरी उत्सवाची तयारी सुरू आहे। महाराष्ट्राच्या 14व्या विधानसभेच्या कामगिरीमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची कामगिरी अव्वल संपर्क संस्थेने घेतली नोंद। अहवालात दिले मानाचे स्थान। राज्याच्या मावळत्या 14व्या विधानसभेतील 288 आमदारांच्या अधिवेशन काळातील कामगिरीचे विश्लेषण करणारा अहवाल मंगळवारी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध झाला आहे। त्यानुसार सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या 8 आमदारांमध्ये सर्वाधिक प्रश्न उपस्थित करण्यात कराड दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे पृथ्वीराज चव्हाण दुसऱ्या क्रमांकावर आहेत। त्यांनी एकूण 136 प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित केले आहेत। संपर्क संस्थेने 2019 ते 2024 या 14व्या विधानसभेच्या कार्यकाळात पार पडलेल्या अधिवेशनामध्ये आमदारांनी उपस्थित केलेले तारांकित प्रश्न व लक्षवेधी याच्या आधारे विश्लेषण केले आहे। त्यात सातारा जिल्हा पातळीवर कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची कामगिरी उत्कृष्ट आणि अव्वल ठरली आहे। मतदारसंघातील तसेच राज्यातील प्रमुख प्रश्न ऑनलाईन पद्धतीने मांडले जातात। त्यापैकी जे प्रश्न बॅलेट पद्धतीने निवडले जातात असे प्रत्यक्ष प्रश्न आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून विधानसभेत विचारले गेले आहेत। विधानसभा निवडणुकीचे वारे आता संपूर्ण राज्यात वाहू लागले असून जनतेने मताधिकार बजावत असताना आमदारांची सभागृहातील कामगिरी तपासावी, जनतेच्या प्रश्नांचे प्रतिबिंब अधिकाधिक प्रमाणात सभागृहात उमटावे, त्याची तड लागावी यासाठी आपल्या प्रतिनिधींनी प्रयत्न करावेत या हेतूने संपर्क संस्थेने गेले 5 वर्षातील आमदारांच्या विधानसभेतील कामगिरीचे विश्लेषण केले आहे। सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या 8 आमदारांमध्ये सर्वाधिक प्रश्न मांडण्यात आमदार पृथ्वीराज चव्हाण दुसऱ्या क्रमांकावर आहेत। त्यांनी 136 प्रश्न सभागृहात उपस्थित केले। पृथ्वीराज चव्हाण मावळत्या विधानसभेत पहिली 2.5 वर्ष सत्ताधारी महाविकास आघाडीत होते। नंतरच्या 2.5 वर्षात विरोधी बाकावर होते। त्यावेळी काँग्रेस पक्षाकडून सरकार पुढे बाजू मांडण्याची संधी त्यांना मिळाली। त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा घडवून आणली। स्थानिक प्रश्न मांडत असताना कृष्णा व कोयना नदीचे प्रदूषण व कराड व मलकापूरला स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी वारुचे येथे बंधारा, पुणे बंगळुरू आशियाई महामार्गाच्या शेंदरे ते कागद या टप्प्याच्या रखडलेल्या कामामुळे वाहनधारकांना येणाऱ्या अडचणी, पाटण तालुक्यातील भूस्खलन, कराड एसटी बसस्थानकातील दुरुस्ती, कराड विमानतळाचे विस्तारीकरण असे महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले आणि त्यावर चर्चा घडवून आणली। राज्य सरकारला त्यावर भूमिका मांडावी लागली। शेवटच्या अर्थसंकल्पावर
चव्हाण यांनी केलेले भाषण अभ्यासपूर्ण होते. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर यातील त्रुटी सभागृहात मांडून सरकारला यासंबंधी अध्यादेश काढण्यास भाग पाडले. त्यांच्या सूचनेमुळे लाडकी बहीण योजनेची मुदत व वयोमर्यादा वाढवण्यात आली. मराठा आरक्षणावर मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून चर्चा सुरू असताना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातर्फे केलेले भाषण सर्वाधिक लक्षवेधी ठरले. जरंडेश्वर शुगर मिलने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी करावी गोड. दुसरा हप्ता देण्याची एकंबे ग्रामपंचायतीची मागणी, दिले पत्र. जरंडेश्वर शुगर मिल पासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि सातत्याने या कारखान्यास मोठ्या प्रमाणावर ऊस पुरवठा करणाऱ्या एकंबे गावातून आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उठाव केला आहे. जरंडेश्वर शुगर मिलने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रति टन 300 रुपये प्रमाणे दुसरा हप्ता तात्काळ जमा करावा अशी मागणी केली आहे. एकंबेच्या लोकनियुक्त सरपंच उर्मिला चंद्रकांत चव्हाण यांनी आपल्या स्वाक्षरीने जरंडेश्वर शुगर मिलला पत्र दिले असून त्यामध्ये गळीत हंगाम सन 2023-2024 मधील गाळप झालेल्या ऊसाच्या बिलाचा दुसरा हप्ता मिळण्याबाबत विनंती केली आहे. त्यांनी या पत्रात नमूद केले आहे की आमच्या गावचे सर्व शेतकरी आपल्या कारखान्यास ऊसाचा पुरवठा करतात. इतर कारखान्याच्या तुलनेत आपल्या कारखान्याची ऊसाची रिकव्हरी चांगली आहे. सन 2023-2024 या गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाच्या बिलाचा 300 रुपये प्रति टन प्रमाणे दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी देण्यात यावा व सर्व शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी केली आहे. या पत्रावर ऊस उत्पादक शेतकरी शशिकांत किसन गायकवाड, अनिकेत दशरथ चव्हाण, शिवाजी विष्णू चव्हाण, श्रीमंत एकनाथ ननावरे, संदेश बाबुराव शिंदे, विठ्ठल पांडुरंग चव्हाण, शंकर आनंदराव चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सातारच्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन किरण यादव यांचा राजीनामा, अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा नाट्य. सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन किरण यादव यांच्यावर 15 संचालकांनी अविश्वास ठराव आणल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी दुपारी 2 वाजता आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेच्या शानदार शताब्दी महोत्सवानंतर बँकेत अनेक घडामोडी घडल्या आणि 15 संचालकांनी चेअरमन यांच्यावर अविश्वास ठराव आणला. त्याची कुणकुण लागताच यादव यांनी राजीनामा देत चेअरमन पदाची खुर्ची सोडली. सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या प्राथमिक शिक्षक बँकेचा शानदार शताब्दी महोत्सव कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील बहुतांश नेते मंडळींनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या आयोजनापासून ते प्रत्यक्ष कार्यक्रम होईपर्यंत संचालकांसह अनेकांना डावलले गेले असल्याची कुरबूर संचालक मंडळामध्ये होती. त्यातून चेअरमन यादव यांच्यावर अविश्वास ठराव करण्यापर्यंत संचालकांनी भूमिका घेतली. बँकेत कधी नव्हे ते पहिल्यांदा शिक्षक संघ आणि शिक्षक समितीची एकत्रित सत्ता आली आहे. संघ आणि समितीने चेअरमनपद वाटून घेतले होते. सद्यस्थितीत किरण यादव हे शिक्षक समितीच्या वतीने चेअरमन झाले होते. बँकेचा शताब्दी महोत्सव साजरा करत असताना संचालकांची मते जाणून घेण्यात आली नाही. त्यांना निर्णय घेताना विचारात न घेता केलेल्या एकतर्फी कारभारामुळे संचालक मंडळामध्ये तणाव होता. समिती व संघाचे मिळून 18 संचालक असले तरी काही जणांनी एकत्रित येऊन चेअरमन किरण यादव यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी 15 संचालकांची बँकेत बैठक झाली. त्यात सविस्तर चर्चा होऊन चेअरमन यादव यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. आपल्या विरोधात सुरू असलेल्या हालचाली यादव यांना समजल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. यादव यांच्यावरील अविश्वास ठरावावर बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र बोराटे, विद्यमान व्हाईस चेअरमन शहाजी खाडे, संचालक विजय बनसोडे, महेंद्र जानूगुडे, विजय शिर्के, सुरेश पवार, नितीन राजे, तानाजी कुंभार, ज्ञानबा ढापरे, विजय ढमाळ, निशा मुळीक, नितीन काळे, संजीवन जगदाळे, संजय संगपाळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. कोरेगाव तालुक्याच्या कोलवडीत हिट अँड रनचा प्रकार, बेफाम कार चालकाने 11 वर्षाच्या मुलीला ठोकरले, जागीच ठार, अन्य दुचाकीला धडक देऊन कार चालक कार सोडून पसार, दोघे जखमी. कोलवडी तालुका कोरेगाव येथे खंडाळा शिरोळ राज्यमार्गावर सोमवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने चुकीच्या दिशेने जाऊन 11 वर्षाच्या मुलीला जोरदार ठोकर दिली. त्यामध्ये ती जागीच ठार झाली. त्यानंतर कार चालकाने अन्य 2 दुचाकींना धडक दिली आणि कार सोडून पळून गेला. या अपघात प्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात मध्यरात्री 1:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अपघातात ठार झालेल्या मुलीचा मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला असून
वाहन चालकाला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा पवित्रा घेतल्याने सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर मोठा तणाव निर्माण झाला आहे। याबाबत सातारा रोड पोलीस दूरक्षेत्र येथून समजलेल्या माहितीनुसार कोलवडी गावच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH11BX0250 ही भरधाव वेगाने आली आणि चुकीच्या दिशेने जाऊन कार चालकाने जान्हवी सतीश जगदाळे वय 11 हिला जोरदार ठोकर दिली। त्यामध्ये ती जागीच ठार झाली। त्यानंतर कार चालकाने पुढे जाऊन एका दुचाकीला धडक दिली। या अपघातानंतर कार सोडून तो पळून गेला। दुचाकीवरील रामदास दत्तू दिसले आणि सुशांत रामदास दिसले, दोघे राहणार परतवडी हे जखमी झाले आहेत। अपघाताचा मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांसह युवकांनी कोलवडीच्या मुख्य चौकात गर्दी केली होती। त्यानंतर तातडीने जखमींना उपचारार्थ दाखल केले। जान्हवी हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात नेला। रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लवकर शवविच्छेदन केले नाही, त्यामुळे नातेवाईकांचा संताप अनावर झाला। त्यातच कार चालकाला पोलिसांनी अटक न केल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास आणि अंत्यविधी न करण्याचा पवित्रा घेतला। मोठ्या प्रमाणावर जमाव मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून सातारा रोडमध्ये जमला होता। पोलीस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांशी चर्चा करून समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। या प्रकरणी ज्योतिराम एकनाथ जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिला पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे अधिक तपास करत आहेत।